नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज आपल्या घरी कोण आला आहे तर त्यांना सगळेच ओळखत असतील। युट्यूबच्या माध्यमातून भरपूर त्यांचे व्हिडिओ असतात। मारुती जंगले दादा तर काही दिवस तर ते आजारी होते, पॅरालिसिस आजार खूप भयंकर आहे, तर तुम्हाला माहितच आहे। त्या आजारातून आता बरे झाले आहे, तर योगायोग आज आमच्या घरी त्यांना येण्याचा योग आला आहे। तर खूप भारी वाटलं मारुती दादा। तर खरंच मस्त वाटला एकदम डोंगराच्या खोडामध्ये तुमचं घर वातावरण एकदम निसर्गरम्य आज पहिल्यांदाच तुमच्या घरी आलोय. बरोबर, खूप दिवसाची इच्छा होती की तुम्ही आमच्या घरी यावा, तर आज तो योग आला आहे। तर खूप भारी वाटलं दादा बरं का आमच्या घरी आल्याबद्दल। तर दादा मग आता तब्येत कसं आहे? तब्येत आता तुम्ही आली होती मग हा त्यापेक्षा आता थोडी चांगली आहे. हा, तेव्हा म्हणजे असं थोडं चालता पण येत नव्हतं आणि बोलायला थोडं हा, बोलायला थोडासा प्रॉब्लेम येत होता। हो. पण आता बरी वाटत आहे, म्हणजे आता तुम्ही ट्रीटमेंट बरीचशी केली आहे आता ना? हा, आता आपण घोटी या ठिकाणी करतो तिथं दवाखान्यामध्ये इलाज झाला त्यानंतर मग कोणतरी म्हणजे गावठी औषधं पण खाली आणली हा ना? आणि त्यानंतर मग मला दुसऱ्यांनी पत्ता सांगितला तर कर्नाटकला चांगला दवाखाना आहे म्हणून तिथं जा। तर शेवटी मग आता माणूस आहे ना, आजार पण असला किंवा काही माणूस जिथे सांगत तिथे माणूस जात आहे, कोणाला वाटत आहे बरंच हो ना, बरंच म्हणून मग तिथं पण उपचार झाला। तर मित्रांनो, आज मारुती दादा आमच्या घरी आले आहे। तर त्यांनी सोशल मीडियावर खूप मेहनत घेऊन जवळपास त्यांचे आता 41,000 सबस्क्रायबर आहे, 42,000 सबस्क्रायबर आहे। तर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप संकट येतात, तर प्रत्येक संकटाला मात करावीच लागते। मेहनत घेतल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही। तर खूपच दादाने पण मेहनत घेतली। मी पण भरपूर दिवसापासून युट्यूबला व्हिडिओ बनवतो, तर खूप मेहनत झाली। तर आता माझं पहिलं पेमेंट झालं आहे, तर एकदम भारी वाटतं, कारण आपण काहीतरी मेहनत करून त्याच्यातून आपल्याला काहीतरी फळ मिळालं। तर बरेच लोक विचारत असतात की तुम्हाला पैसे मिळतात का, असं तसं। तर नक्कीच मेहनत घेतली तर प्रत्येक क्षेत्रात काहीतरी आपल्याला मिळतच। तर इथं पण क्षेत्र आहे, त्याच्यात पण आता पहिलं पेमेंट झालं आहे। तर दादा मग इकडचं वातावरण कसं वाटलं? इकडलं वातावरण आता मी पहिला सांगितलं चांगलं आहे आणि तुम्ही म्हणतात आता युट्यूबच्या माध्यमातून आता एक पेमेंट पण झालंय समजा। आता बरेचसे लोक म्हणतात का, काही लोक आहेत ना युट्यूबची म्हणजे माहिती सांगते नाही खरी का पेमेंट भेटतंय का नाही। आता पेमेंट भेटणे अगर ना भेटणे ते आपल्या मेहनतीवर राहते आणि आपण म्हणजे एक मेहनतीचा पैसा घेतोय प्रत्येक माणूस, म्हणजे आपण प्रत्येक युट्यूबर आहे, प्रत्येक ज्याची त्याच्या मेहनतीला पैसा घेतोय। भले एखाद्याला 1,00,000 पेमेंट असेल पण तो त्याच्या मेहनतीचा आहे नाही का। तर त्यात काय लाभ आहे आणि मी तर आपल्या मित्रांनी नेहमी खरं सांगून टाकतो यामध्ये खरंच मेहनत आहे आणि खरंच पैसा पण आहे। तुम्ही नक्कीच याच्यामध्ये या आणि किती पेमेंट झालं कसं झालं प्रत्येक महिन्याला मी हे नेहमी आपल्या मित्रांनी खरं सांगतो आणि आपल्या मित्रांनी आपला विश्वास आहे हे जे सांगतील ही खरी गोष्ट आहे। आणि तुमचं काय म्हणणं आहे? हा, बरोबर आहे, कारण मारुती दादा बरेच म्हणजे जे नवीन युट्यूबर आहे त्यांना पण भरपूर मदत केलेली आहे। त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन केलं आहे, त्याच्यामुळे मग त्यांना आणखीच युट्यूब क्षेत्रामध्ये काम करण्याची आणखी उत्साह आणि अभिमान पण त्यांना वाटतो। एकदम मस्त मारुती दादाचा स्वभाव आणि साधी राहणे आणि उच्च विचारसरणी, एकदम मस्त त्यांचा विचार पण। तर आता त्यांचे पण आता व्हिडिओ येत राहतीलच नक्कीच। आता बरेचसे दिवस झाले आहेत तुमचे पण व्हिडिओ नव्हते, कारण तुम्ही पण आजारी होते ना। हा, तर नक्कीच आता पुन्हा मारुती दादांचे पण व्हिडिओ येतील, त्यांना पण नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो। आणि आले आता आमच्याकडे, मग आज त्यांना म्हणलं मुक्काम करा, तर ते पण घाईवच आहे। तर नक्कीच एक दिवस आमच्याकडं नक्कीच मुक्कामी या तुम्ही। आणि मित्रांनो, नक्कीच आपली माणसं संतोष दादा अतिशय मेहनत करतात। आमच्या आधी पण त्यांचे व्हिडिओ आहेत, आमच्या आधी त्यांचा युट्यूब चॅनल आहे, तर नक्कीच आपल्या माणसाला सपोर्ट करा मित्रांनो। कमीत कमी काहीतरी आपल्या माणसाला पुढे जावा ही आपल्या प्रत्येकांना इच्छा, नावं ठेवू नका, कमीत कमी सपोर्ट करीत चला आणि आपला माणूस हा पुढे गेला पाहिजे। आणि आपल्या जे तरुण मुलं आणखीनच अनेक उद्योगधंदे व्यवसाय आहेत, ते व्यवसाय करा। काही काय व्यवसाय करता आला तर मस्तपैकी युट्यूब मध्ये या आणि मस्त व्हिडिओ बनवा, व्हिडिओ मात्र चांगले बनवा, काही वाईट व्हिडिओ बनवू नका आणि चांगलं काहीतरी करा। आणि संतोष दादांना सुद्धा, त्यांचा संतोष पते याच नावाला त्यांचा आयडिया आहे, तर त्यांना पण सपोर्ट करा, एवढंच मी सांगेल। तर मारुती दादा युट्यूब चॅनल आहे राम आदित्य मराठी ब्लॉग,
तर नक्कीच त्यांना सपोर्ट करा. तर मारुती दादा खूप खूप धन्यवाद तुमचं आमच्याकडे आल्याबद्दल. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला पण सबस्क्राईब करायचं राहिलं सबस्क्राईब करून घ्या. हाईप करायला अजिबात विसरू नका. चला, जय महाराष्ट्र, जय भारत.